महेश मांजरेकर यांचा नवा चित्रपट जुनं फर्निचर लवकरच आपल्या भेटीला येतोय आणि त्यांच्या सिनेमात असणं किती स्पेशल आहे हे आता आपल्याला सांगणार आहेत भूषण प्रधान, अनुषा दांडेकर आणि यतीन जाधव सर सुद्धा आपल्या सोबत आहेत. सगळ्यांचं खूप स्वागत आहे नवशक्तीमध्ये. आणि भूषण, मला आधी तूच सांग की द महेश मांजरेकर यांच्या सिनेमात असणं किती स्पेशल असतं आणि हे किती दिवसांचं वर्षांचं स्वप्न होतं? खूप वर्षांचं. खरं सांगू तर जेव्हा कुंकू या मालिकेला सुरुवात झाली होती आणि त्याच्यात आर्यन नावाची एक भूमिका केली होती आणि त्यानंतर तेव्हाचे जे दिग्दर्शक होते मंगेश कांठाळे माझा मित्र होता आणि तेव्हा त्याचा कॉल आला होता की महेश सरांचा कॉल आला आणि त्यांनी विचारलं की हा कोण आहे मुलगा आणि नाव काय त्याचं. तर त्यांनी हे विचारलं तुझं काम पोचतंय आता बघ काय होतंय. क्या बात आहे. ती पहिली पावती होती. पण ती मालिका झाली 2010 साली का 11 साली आणि 12-13 वर्षांनंतर फायनली काम. वेट इज लॉंग बट वर्थ इट. ऍब्सोल्युटली वर्थ इट. कारण इतक्या वर्षात अनेक वर्षात ना खूप वेळा सरांनी वेगवेगळ्या रोलसाठी विचारलं होतं. पण बऱ्याच वेळेला मलाही झालं होतं सर विचारतात मी करणार, मला काम करायचं आहे त्यांच्याबरोबर, तर त्यामुळे ते करणारच काम. कधी कधी असंही वाटलं होतं हा रोल मला अजून चांगलं काहीतरी मिळायला हवं करायचं असं एक होतं आणि ते वर्कआउट नव्हतंच झालं त्याने. आणि आत्ता जेव्हा झालं तेव्हा इतका चांगला रोल आणि मी म्हटलं तसं की एक असा चित्रपट जे त्यांनी लिहिला आहे, त्यांनी त्याचं दिग्दर्शन केलं, त्याच्यात कामही करतायत आणि त्यात मुलाची भूमिका मला करायला मिळते. म्हणजे एक सहकलाकार म्हणून सुद्धा ट्युनिंग झालंय, दिग्दर्शक म्हणून झालंय. इतकं शिकायला त्या एका फिल्म मध्ये हे जे 10-12 वर्षांची कसं ते सगळं एकदम कम्प्लीट भरून काढलेली आहे. तर त्यामुळे खूपच भाग्यवान समजतो मी. अँड देन हाऊ वाज इट? कसा होता तो एक्सपिरियन्स? खूप योग्य वेळेला ही फिल्म आली माझ्याकडे असं मला वाटतं आणि त्यांच्याबरोबर काम करण्याचा योगही अगदी योग्य वेळेला आलाय. इतके चित्रपट केल्यानंतर एक ऍक्टर म्हणून ग्रो होत असताना जे मला जाणवते सुरुवातीला काही दिग्दर्शकांबरोबर, मोठ्या दिग्दर्शकांबरोबर काम करताना थोडंसं एक दडपण असायचं आणि त्यात की माझं काम चांगलं होत आहे ना, त्यांना माझं काम आवडतंय ना, त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवलाय, त्यांना आवडेल, हा विचार कंटिन्युअसली असायचा. आणि ती कुठेतरी आता भीती किंवा हे काही नव्हतं. कारण एक लक्षात आलं की आता ते तशाने नाही की माझं काम आवडू दे, मला अजून चित्रपट मिळू दे, हे नसून आज बरेच वर्ष झाली त्या ह्याच्यात मला हे जगायचंय, हे पात्र जगायचंय. आणि सरांचाही तो विश्वास त्याप्रमाणे होता माझ्यावरती हे जाणवल्यानंतर खूप फ्रीली ओव्हरऑल हे झालं. त्यातून सरांबद्दल एक आदरयुक्त भीती होती जी सर्वांनाच असते. पण काम करताना लक्षात आलं ती गरजेचीच नाहीये. म्हणजे खरंच त्यांची ती भीती, मला जी भीती वाटायची ती निघून गेली. ती जी जागा होती भीती तीही आदराने भरलेली आहे आणि कम्प्लीट आदर. मला खरंच माहिती होतं की महेश मांजरेकर इज अ डिफरंट स्कूल आणि नंतर लक्षात आलं स्कूल नाही, युनिव्हर्सिटी आहे लिटरली. ॲज अ डिरेक्टर शिकायला मिळतं, पण काही वेळेला त्यांनी काही सीन्स करून दाखवलेत आणि असं होतं कसा फ्रीनेस आणतोय, हे जमायला पाहिजे आणि लिटरली बघतोय वगैरे असं सगळे खूपच असं शिकायला मिळालं. त्यातून तो बॉन्ड इतका छान क्रिएट झाला ना, म्हणजे कदाचित वेगळा रोल असता किंवा सर नुसतं दिग्दर्शन करतायत तर खूप वेगळं कदाचित झालं असतं. पण आत्ता वडील आणि मुलगा म्हटल्यानंतर तो बॉन्ड दिसण्यासाठी ना, जसं मी घरी बाबांबरोबर वागतो तसंच होतं. म्हणजे थोडं आपण की एक फ्रीनेस येतो, कधी आपणही ओरडतो, कधी आपण ओरडा खात असताना कधी शांत होतो की आत्ता बरोबर आहे, नाही आपलं नॅचरल सहज झालं. आपण जाऊन बाबांची नंतर आपण कधीतरी सर ओरडले असतील तर मी उगाच जसं घरी होतं की वडिलांचं बीपी वाढायला नको, आपण जवळ म्हटलं सर असं करून बघू का, हे असं असायचं. आणि तो बॉन्ड कसा क्रिएट झाला त्यातून मला एक जाणवलं की हे गरजेचं होतं इकडे. कारण वडील मुलगा हे नातं दिसण्यासाठी ना, ते जर दडपणात किंवा असं तर ते फेल झालं असतं. ह्याच्यात तो फ्रीनेस नक्कीच आहे की माझे बाबा आहेत आणि त्या ह्याच्यात मग पटकन काय बोलायचंय. इव्हन रिॲक्शन्स मध्ये आपलेच जात आपलेच ओठ जे म्हणतो ते, म्हणजे घरी आपल्याला कधी कधी वाटतं की हे जरा बाबा जरा काहीतरी बोलते ना तुम्ही, पण तरी वडील आहेत, तो मान ठेवून सुद्धा आणि आपल्याला पटत नसलं तरी ते तसं एकदा चेहऱ्यावर असतं. असे सगळे ह्याच्यात वेगवेगळे इमोशन्स हे करायला मिळालेलं आहे. पण व्हॉट अन एक्सपिरियन्स. म्हणजे खरंच ओव्हरऑलच त्यांच्या टीम मध्ये काम करण्याचाच हा अनुभव एकंदरीत खूप छान होता. आणि जी बऱ्याच जणांनी भीती घालून ठेवली होती, अरे नाही खूप ओरडतात वगैरे, ते काहीच नाही झालं इकडे. त्यामुळे कदाचित मी 2 गोष्टी म्हणतो, एक ऍक्टर म्हणून मी पण जरा ग्रो झालो आणि त्याचबरोबर सर पण जरा शांत झाले. तू जरा नाही, तू खूप ग्रो झालाय भूषण. देयर इज ऑलवेज एव्हरी डिरेक्टर हू विल वॉन्ट टू वर्क विथ यू. सो खरंच खूप छान आहे ते. आणि अनुषा आपली फार गोड मराठी बोलते, ती जे काही बोलते ते गोडच बोलते, ऐकत राहावं असं वाटतं. अनुषा, आमच्या मराठी सिनेमात तू अशी वारंवार येत राहा हे मी तुला मागेही सांगितलंय
म्हणजे छान छान रोल असे करत राहा. आमच्या मराठी सिनेमाकडेही असे छान चेहरे हवेत आम्हाला आपल्या. सो कसं होता हा तुझा अनुभव महेश मांजरेकर सरांसोबतचा? आता 20 वर्ष झालेत विरुद्ध केलेलं. येस, बरोबर. वाव. आता खूप चांगलं वाटलं परत यायला महेश मांजरेकर बरोबर. अँड ऑफकोर्स विरुद्धमध्ये तो नव्हता, पण डायरेक्ट करत होता, तो लिहिला. अँड नाव ही इज ॲक्टिंग इन दिस ऑल्सो. सो मला खूप मस्त वाटलं की मला माझे सीन्स पण होते महेश सर बरोबर. He's fantastic. What do I say? असं भूषण बोलत होता युनिव्हर्सिटी आहे. आणि तो इतका पेशंट आहे. मला कधी भीती नाही वाटत महेश सोबद्दल. आय डोंट नो व्हाय पीपल से दॅट. ही ओनली yells because he wants the best out of somebody. आणि तो ॲक्च्युली महेश सच बोलत होता की when he hires an actor, he expects that they will do the job. आणि जॉब नाही करणार तर ऑब्व्हियसली थोडंसं इरिटेट होणारच. सो त्यात मला थोडंसं भीती आहे कारण लँग्वेजचं बॅरियर आहे. सो मी खूप प्रयत्न केलं परत बाप माणूस आणि फिल्ममध्ये की डिक्शन कोच परत लाईन्स मेमोराईज करायला आणि सगळं. सो देन देर इज नो रिझन फॉर हिम टू गेट. आणि अर्थात खूप मोठी साथ तुला मिळाली की आमचा लाडका आपला भूषण. तर तुमचीही खूप छान मैत्री रंगलेली आहे या निमित्ताने. कसं होतं हे ट्युनिंग? जो फोर्स दिलाय ना त्यांनी, मैत्री रंगलेली आहे. नाही असं हे बघ, मी कुठलाच सरकाजम नाही. आता मला ऑलमोस्ट 12 वर्ष, किती 12 वर्ष तर मिळून 10-12 वर्ष सहज ओळखतो. She never said this when Pushkar and I were doing a film. See, so the chemistry itself is saying it. I'll quote it as a good chemistry. आणि खरंच खूप गोड वाटते तुमची केमिस्ट्री. मला खूप छान वाटते. सो प्लीज टेल अस अबाउट इट की कसं ते केमिस्ट्री रंगली. I think actually I am an affectionate person and Bhushan थोडंसं स्टिफ होतं जेव्हा मी भेटले त्याला. आणि या प्रोजेक्ट निमित्ताने पहिल्यांदाच भेटला होता तुम्ही? फर्स्ट टाइम. अरे वा. मला माहिती नव्हतं. Like because I'm not very aware, so Hansika, my manager, sent me Bhushan's photograph and said, "तुझं पोस्टर आहे." तर मी थोडंसं Google R&D झालं. हे ते केलं आणि सेटवर आली. अँड फर्स्ट टाइम थोडंसं ॲटिट्यूड दिलं मला, मी खरं सांगते. तो थोडासा अपटाईट होता आणि मी गेली असं हाय आणि मी मिठी मारली आणि सगळं. सो आय थिंक ते आईस ब्रेकर मोमेंट होतं कारण त्याला वाटलं मी डिवा आहे. आय थिंक टोक्यात. But you are. No, but like not that kind of diva. He's the diva. He thought maybe me attitude देणार, me मी MTV मधून हिंदी background मधून मी आले. I don't know what he thinks. But I went and hugged him and then I broke the ice and then हळूहळू ते friendship like vanity van आमचं separate होतं. मी दरवाजा उघडून टाकला. Now we will be friends. असं. आणि मग ते फ्रेंडशिप वाढून मी फॉर्स करून अँड देन तो खूप मदत केलं मला. खरं मी सांगणार की आय नो सचिन सर, महेश सर, ऑल ऑफ दम सिनियर इनक्रेडिबल ॲक्टर्स आणि इतकं इन्स्पायर केलं मला, इतकं मदत पण केलं. पण एक कोस्टार टू गिव्ह मी टाइम वेन ही इज वर्किंग विथ महेश सर फॉर द फर्स्ट टाइम. आय रिअली अप्रिशिएटेड इट कारण माझे डायलॉग्स डिफिकल्ट होते. ते कोर्टरूम सीन माझा आहे एक आणि खूप म्हणजे 1.5 पेजेस होते आणि मला मेमोराईज करायचं होतं आणि सगळ्यांच्या समोर मला ते सीन करायचं होतं. सो मला खूप असं भीती होतं. अँड भूषण इवन वेन ओव्हर विथ द डायलॉग्स अगेन अँड अगेन मला कॉन्फिडन्स वाढवायला. अँड इवन सचिन सर ऑन सेट आणि मला एवढं भीती नव्हतं भूषणच्या समोर त्याच्यानंतर कारण तो कम्फर्ट दिला. आणि मला भीती वाटतं मराठी बोलायला. इवन नाव मला खूप जास्त भीती वाटते. पण देन when I went on set, Sachin sir said, "Come on, let's practice." I said, "Oh my God, आपण त्यांच्यासमोर." पण ते मी केलं कारण असंच मला कॉन्फिडन्स. नक्कीच मला असं वाटतं की इतके छान सहकलाकार होते त्यामुळे. डबिंगच्या वेळेवर अगेन बिकॉज आय वॉन्टेड टू परफेक्ट इट, भूषण एक लाईन मला व्हॉइस नोट पाठवलं. सो आय कुड लिसन टू इट अगेन अँड अगेन अँड अगेन अँड गेट इट राईट. सो एव्हरीवन's been very supportive. I've loved playing the character. I've loved having him as my co-star and everybody else in the film. I've had a great time. Wow. See, मी किती चांगलं बोलते तुझ्याबद्दल. मला
एक पण चांगला शब्द नाही बोलला. नाही, oh my God. नाही, पाहिलेत आम्ही तुमच्या रील्स, आम्हाला कल्पना आहे. नाही, मी सांगेन खरंच एक लॉकडाऊनच्या काळानंतर मी थोडा अजून सिलेक्टिव्ह किंवा एक थोडा शांत झालोय. म्हणजे लवकर मैत्री होत नाहीत. म्हणजे पाहिलं तर ज्या मित्रमैत्रिणी आहेत ते खूप आधीचेच आहेत. नवीन मैत्रिणी आणि विच इज फाईन. म्हणजे मला ओव्हरऑल की भेटलो एक प्रोफेशनल राहायला खूप जास्त आवडतं. हळूहळू ओपन अप व्हायला आवडतं. आणि तो जवळजवळ मला शूटला गेल्यानंतर जर नवीन कोणी कलाकार असेल तर मी 25-30 दिवस घेतो ओपन अप व्हायला, तोपर्यंत फिल्म संपते. तर त्यामुळे सगळ्यांचं असं होतं आत्ता फिल्म संपत आली, आत्ता काय एवढं तू झालं. तर लिटरली मला तेवढा तसा वेळ लागतो. आणि इकडे समहाऊ विच इज गुड की तिने तो वेळच दिला नाही. म्हणजे जे सुरुवात होईल की त्यानंतर किंवा मी आपल्या व्हॅनमध्ये बसून सगळं दार वगैरे बंद असणार, आपलं काहीतरी वाचा, सीन बद्दल वाचा, फिल्म बघा, असं असायचं. जे इकडे की नाही दारू ओके. पण हळूहळू ते चांगलं झालं. आणि एक त्याच्यामुळे कारण की ह्याच्यात नवरा बायको आहोत, एक लव्ह स्टोरी आहे आणि ती डेव्हलप करायची आहे, आधी ओळखत नाही असं नसून त्यांचा तो कम्फर्ट दिसणं गरजेचं होतं. आणि ते या कारणामुळे तो ऑटोमॅटिकली ती केमिस्ट्री दिसते. कारण की त्याच्यात अख्खी त्यांची स्टोरी नाहीच दिसणार आहे. या दोघांनी लग्न का केलं असावं हे ऑटोमॅटिकली की हेच कपलच ऑफ वाटतंय तर अजिबात नाही वाटणार. ह्यांची केमिस्ट्री उत्तम दिसेल ती कदाचित या गोष्टींमुळे. कारण की ते जर आईस ब्रेकिंग झालं असं खूप प्रोफेशनल किंवा खूप तुटक असं एक सगळं वाटलं असतं तर ते नक्कीच नाही आलं. आणि त्याचं श्रेय मी कम्प्लिटली तिला देईल. कारण की नाही तर मी ते होऊ दिलं नसतं. कॅमेरावर करायचं पण अदरवाईज आय टेक टाइम फॉर दॅट. आणि खरंच खूप मजा आली काम करताना. मला वाटलं होतं हिंदीमधून कोणी येत असताना एक थोडंसं ना खूप इमेज जपण्याचं खूप हे असतं एकंदरीत आधीचा हा अनुभव असल्यामुळे. आणि काही उदाहरणं आहेत अशी. त्यामुळे थोडंसं आपण एक रिझर्व्ड असतो किंवा अंदाज घेऊन. कारण की कोण कसं कधी रिॲक्ट होईल हे माहिती नाही, कधी कोणाला आपलं वागणं चुकीचं वाटेल हे माहिती नाही. त्यामुळे थोडी काळजी घ्यावी लागते स्वतःच्या वागण्याची. म्हणजे आज ती जसं म्हणाली तसं पहिल्यांदा कोणाला तरी भेटलो आणि लगेच आपण मिठी मारायला गेलो हे करणं पण चुकीचं होऊ शकतं. कोणीतरी कॅन थिंक समथिंग. त्यामुळे ती अशी काळजी घेणं मला वाटत होतं. पण तेच इकडे आईस ब्रेकिंग पहिल्या फोटोशूट पासून झालं आणि ती मैत्री कधी कशी झाली तेच कळलं नाही. आणि खूप चांगली मैत्री आहे. खूप छान गप्पा झाल्या, भांडणं झाली त्यानंतर. त्यामुळे त्याचा इतकी मदत झाली डबिंगला सुद्धा. तर तिला ती भांडताना उत्कृष्ट मराठी बोलते हे माझ्या लक्षात आलं आहे. जसं आपण उत्कृष्ट इंग्लिश बोलतो तसं. की ते म्हणतात दारू प्यायल्यानंतर काही जण इंग्लिश बोलतात. तसं तिचं भांडायला लागल्यानंतर म्हटलं एक्झॅक्टली हे लक्षात ठेव. सो तुला आता डबिंगला यायचं ना कदाचित ते भांडण्याचं लक्षात फॉरगेट इट. वा वा वा, अशा छान टिप्स दिलेल्या आहेत भूषणनी. म्हणजे What you have to say about me? म्हणजे काय नाही पण जेन्युअनली कारण खरंच सांगतो तिला कळतं व्यवस्थित. मी जास्त मराठी बोलायला लागलो एकतर तिच्याशी पण बोलताना काही. एकतर ओव्हरऑल ह्याचं एकमेकांना थ्रू आउट द फिल्म मदत झालीच. आणि मेमोरेबल एक्सपिरियन्स नक्कीच होता. वा. आणि आता आपण यतीन सरांकडे वळूया. सर, महेश सरांसोबत तुमचं अगदी देधक्कापासूनचं ट्युनिंग आहे. आत्ता हा विषय फार महत्त्वाचा आहे. कुठेतरी सिनियर सिटीजनचा आवाज आहे. विषय जेव्हा तुमच्या समोर आला आणि मग हा प्रोजेक्ट तुम्हाला का सिलेक्ट करावा असं वाटलं, काय होतं ते सगळं? म्हणजे विषय म्हणजे सरांनी मला स्टोरी पाठवलेली आणि मी वाचली पूर्ण. आणि एका अशा पॉईंटमध्ये स्टोरी वाचतानाच मला वाटलं मी आय विल डू दिस. म्हणजे इट इज सो युनिव्हर्सल सब्जेक्ट की इरेस्पेक्टिव्ह ऑफ लँग्वेज, रिजन, इवन कंट्री एज दिस सब्जेक्ट कॅन बी नक्कीच कुठेही करू शकतो, कुठेही करू शकतो. आणि माझं सौभाग्य असं होतं की महेश सरांनी मला पाठवला आणि मी काही दिवस त्याच्यावर म्हणजे माझे काही मित्र आहेत, माझे फ्रेंड्स आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले, कोण डॉक्टर्स आहेत, कोण पॉलिटिक्स आहेत, तर त्यांना मी घरी बोलवलं. मी त्यांना पाठवली नाही स्क्रिप्ट. मी त्यांना बोललो तुम्ही इथे बसा. म्हणजे महेश सरांनी मला पाठवली, आय कॅनॉट सेंड इट टू देम. म्हणजे बरोबर. हा, मग त्यांना बसा घरी 1-2 तास बसा, तुम्हाला कॉफी सगळं देतो, वाचून घ्या. आणि प्रत्येकानं वेगवेगळे करून त्यांचे ओपिनियन घेतले. एव्हरीवन लाईक्ड इट. आणि दॅट वॉज द वन वे आय डिसाइडेड दॅट आय विल डू दिस. म्हणजे नक्कीच अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना भिडणारा विषय, कारण तो खूप घरातला विषय, जवळचा विषय आहे. आणि मी तुम्हाला हे मी अतिशयोक्ती नाही करत आहे, पण काल माझे लॉयर आहेत, त्यांनी मला ट्रेलर बघितला आणि इज अ काश्मीरी पर्सन. अच्छा. लॉस्ट. ते त्याचे आई वडील खूप आधी गेले. बाप. अँड ही वॉज ऍक्च्युअली ते रडत होते फोनवर ट्रेलर बघून. आय एम नॉट डुईंग एन ओव्हर स्टेटमेंट. And he said that thank you to Maheshji to write on such a subject. वाह, खरंच खूप मोठी प्रतिक्रिया आहे. तर दिस इज अ कॉम्प्लिमेंट. पिक्चर मला
म्हणजे माझी फिलिंग लोकांना आवडणारच आहे. ट्रेलर आवडलाय, मूवी पण आवडेल. पण एक समाधान आहे की माझ्या हातून असा एक सिनेमा घडतोय जो म्हणजे भरपूर जणांनी मला मेसेज करा, म्हणजे व्हॉट्सअप पूर्ण फुल आहे की सर खूप चांगले विषय घेतला, प्रत्येकाला आपल्या आणि ज्या प्रमाणात तो व्हायरल होतोय सध्या. हो, कारण की विषय असा आहे ना, सगळ्यांच्या वैयक्तिक आयुष्यातला हा एक विषय सरांनी घेतलाय. आणि फक्त विषय घेणं किंवा तो स्टोरी लिहिणं, स्क्रिप्ट लिहिणं इथेच संपत नाही. एक स्टोरी जर सरांना दिली आणि कोणत्या दुसऱ्या डायरेक्टरला दिली तर 2 वेगळे डायरेक्टर ती स्टोरी 2 वेगळ्या पद्धतीने एक्झिक्यूट करतात. सो ती ट्रीटमेंट आणि कास्टिंग प्रत्येकाकडून ऍक्टिंग कसं सरांना सगळ्यांनी खूप चांगलं काम केलंय. इव्हन भूषण, अनुषाचा रोल म्हणजे पीपल विल म्हणजे लाईक इट. आणि भूषणचा स्पेशली ही इज लुकिंग लाईक ब्युरोक्रॅट इन दॅट. ट्रेलर मध्ये तुम्ही बघितलं राईट. मुख्यमंत्र्यांचे प्रधान हो. सचिव, तो वाटतो अगदी, खरंच. प्रधान सचिव होऊ शकतो असं त्यांनी Definitely. केलं. महेश सरांना महेश pressure सरांनी. त्याचं. अनुषाची मराठी अत्यंत, आता मी काही दिवसापासून आमचा संवाद होता तर खूप चांगली मराठी म्हणतात आणि ऍक्सेंट आहे पण तो खूप कानाला चांगला वाटतो. आणि मला असं वाटतं की हो, इथे हो. ते भूमिकेला साजेश Absolutely. होऊन गेलेलं आहे. आणि स्टार कास्ट म्हणजे सरांनी जी कास्टिंग केली, उपेंद्र सर, Wow. ओंकार भोजने, गिरीश ओक सर, नंतर सचिन खेडेकर, शरद पोक्षे, म्हणजे एक ए प्लस कॅटेगरीची कास्ट आहे ज्यांनी अगदी. प्रत्येकाने. आणि शिवाजी सर पण आहे त्याच्यात, हो. शिवाजी साठम सर. अरे वा. त्यांचं माझं आणि त्यांचं म्हणजे दीर्घकाळपासून आमची हो वा. तर एक खूप चांगला योगायोग झाला की सगळे असे भेटले आणि एक असं क्वचित होतं की एक मॅजिक क्रिएट होतं अँड ऑल गुड एलिमेंट्स मीट. सो आय फील की हे सरांच्या हातून एक चांगलं घडलं आणि एक पॉझिटिव्ह वाईब सगळ्यांना. ट्रेलर बघून, गाणं तर अत्यंत सुंदर गाणं. नक्कीच मनाला म्हणजे भेटणार आहे. आपल्याला फक्त पहिलं कडवं आहे गाण्यामध्ये, त्याचं दुसरं कडवं तुम्हाला मूवी मध्ये असेल. ओके. दुसरं कडवं एवढं छान आहे म्हणजे एक फक्त 2 ओळ आहेत त्यातली मी बोलतो. हो. बाप समजून घ्यायचं असेल तर बाप व्हावे लागते. हा. म्हणजे हे एक वैभव जोशींनी खूप छान प्रकारे ते लिहिलंय. वा. आणि खरंच लोकांना, आणि एकदा बोलून घेऊ काय चुकले सांगू ना, हे फक्त आई वडिलांच्या आणि मुलांच्या नात्यात नाही, हे आपल्या सर्वांच्या वैयक्तिक बाकी नात्यांमध्ये पण ही ओळ कामी येऊ शकते की एकदा बोलून घेऊ काय चुकले सांगा. वा. की कम्युनिकेशन इज द की टू सॉर्ट आउट ऑल द डिफरन्सेस. वा, खरंच. नाही, खूप महत्त्वाचं गाणं आहे ते आणि खूप मोठी लाईन आहे. मला असं वाटतं की हा विषय नक्कीच भिडणारा आहे. जाता जाता फक्त मी तुम्हाला दोघांना हेच विचारेन, जसं सरांनी त्यांची एक अतिशय मोलाची प्रतिक्रिया जी त्यांच्यापर्यंत पोहोचली, अशी काही एखादी मोलाची प्रतिक्रिया जी तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. एनी रिॲक्शन ऑन ट्रेलर विच यू रिसीव्ड फ्रॉम ऑडियन्स? I can tell you first my reaction. Sure. I was at Mahesh sir's house and he दाखवलं मला trailer and I was watching it and I just started crying. मी पण रडली. And I'm in the film. I already know what's gonna happen. राईट. पण मी इतकी रडत होते. पण that's the Remember, impact. आणि मग मी भूषणला फोन केला जेव्हा मी निघत होती. Oh my God, I just saw the trailer and I'm crying. Yeah. So ती impact म्हणजे स्वतःला येते. That's crazy when you're already in the film. Wow. आणि त्याच्यानंतर I think everybody is loving the trailer. Touch wood. I'm feeling so happy about it. So I just think the reactions are wonderful. Wonderful. वा. येस येस, शुअर. पीपल आर, लोक रडतायत पण एक मला एक सांगायचं असतं की ह्यात इमोशन आहे पण इट इज नॉट ओनली इमोशन. Yeah. हा. ह्यात कोर्टरूम ड्रामा आहे ज्याच्यात भरपूर लॉजिक आहे. राईट. सो यू विल पीपल त्याचा आनंद घेऊ शकतात. त्या संवादांची मजा येणार आहे. हा. म्हणजे जिथे रडायला लागेल, रडा असं वाटेल तिथे लोक रडतील. पण हे पूर्ण पिक्चर हा असं हा, picture रडका नाहीये. नक्कीच हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे काही लोक ट्रेलर बघून त्याचं आधीच एक बायस होऊन तिथे थिएटरमध्ये तर तसं नसणार आहे. तर संवादांची सुद्धा मजा असणार आहे. आणि अनुषाने तर खूप सारे संवाद तिचे मला नक्कीच ऐकायचे काय केलंय. आणि भूषण, तुझ्यापर्यंत पोहोचलेली अशी काही प्रतिक्रिया? हेच रिव्ह्यूज सगळीकडून आलेले आहेत. कमेंट्स असो, मेसेजेस असो. ट्रेलर सुद्धा खूप व्हायरल झाला आहे, व्हॉट्सअपवर व्हायरल झाला आहे आणि पिक्चर बघणारच. पण माझ्या काही भावंडांचे आणि नातेवाईकांचे जे रिव्ह्यूज आले ते सरप्रायझिंग खरं तर नाही पण खूप गोड होते. जे असे होते की
तुला हा नेग्लिजंट सन म्हणून आम्ही इमॅजिन नाही करू शकत. म्हणजे कुठेतरी स्वतःचं कौतुक करतोय असं वाटतंय मला, पण कारण मी खरंच खूप जास्त कनेक्टेड आहे. खूप आदर्श मुलगा आहे. आई वडिलांबरोबर, माझे बाकी काही मामा मामी असो, हे सगळ्यांबरोबरचा कनेक्ट अँड आय एम देअर फॉर देम. आणि हे माहीत असताना सगळ्यांचं होतं हे नाही पटत यार, तुला असं कसं बघायचं. पण तेच महेश सरांनी खूप चांगलं सांगितलं, ही त्या मुलाची गोष्ट नाहीच आहे जे आई वडिलांना इग्नोर केलं. आणि हे त्याच मुलाची गोष्ट आहे ज्याला वाटतं की आपण आदर्श मुलगा आहोत किंवा आपण सगळं करतोय, पण तरी बेसिक्स कुठेतरी राहून जातात. आणि जे चित्रपट करत असताना मला सुद्धा जाणवलं. त्यामुळे हे कुठेच नाहीये की एक टिपिकल फिल्म की कसं आई वडिलांना इग्नोर केलंय, मुलगा विचारतच नाहीये, हे अजिबात चित्रपटात नाही. त्या पलीकडचं हा, त्या पलीकडचं जिकडे आपण विचारतोय, पण तरी आपल्याला वाटतं आपण खूप सगळं मोठं काहीतरी करू, आई वडिलांसाठी हे स्वप्न आहे, ते स्वप्न आहे, इकडे फिरवायचं, हे करू. त्याच्या आधी आता आहेत तेव्हा साधं फोनवर तर आधी बोला, साधं भेटा, कुठेतरी हे सगळं मला सुद्धा शिकण्यासारखं आहे. म्हणजे या गोष्टी माझ्याही राहून जातात की नाही, हे तर करतोय, ह्या गोष्टी करतोय, पण हे यातनं शिकलो. आणि अशा प्रतिक्रिया नातेवाईकांकडून येत असताना की बरं तू निगेटिव्ह नाही आहेस ना यात, तर नक्कीच नाहीये. आणि खूप सो ते खूप ब्लॅक व्हाईट असं नाहीये. डेफिनेटली. मी पण negative येस, नाहीये. एक्झॅक्टली. हे सगळं कळण्यासाठी आपल्याला सिनेमा नक्कीच बघावा लागणार आहे. आणि सिनेमा कधी पाहायचा ते प्लीज प्रेक्षकांना जाताना 26 एप्रिलला चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात रिलीज होतोय, त्यामुळे थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघा. मला माहितीये तुम्ही आतापर्यंत ठरवले की फिल्म बघणारच आहात, प्रश्नच नाहीये. लवकरात लवकर चित्रपट बघा, एवढंच म्हणेन. जुना furniture. येस, Don't forget to tell them. त्यांना सगळं माहिती आहे. येस. जुनं फर्निचर 26 एप्रिलला नक्की बघा. येस, थँक्यू सो मच. Thank you. खूप Thank you खूप so शुभेच्छा मनापासून. पुन्हा पुन्हा इथे येत राहा, पुन्हा पुन्हा आपण छान छान भेटत राहू. आणि हे वर्ष जोरदार जाऊ दे दोघांना सुद्धा, तिघांना सुद्धा. आणि सुपर डुपर हिट होऊ दे जुनं फर्निचर. थँक्यू, थँक्यू. Thank you.